महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडलेत। मुंबईतील वरळीतल्या फोर सीझन हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होतीये। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत। मात्र आंबेडकर या बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती मिळतेय। प्रकाश आंबेडकर बैठकीतून अर्ध्यातूनच का बाहेर पडले याचं कारण समोर येणं गरजेचं आहे। आता 9 मार्चला आंबेडकरांबरोबर पुन्हा बैठक होणार आहे अशी माहिती मिळतेय। आंबेडकरांनी काही जागांची बदली करावी अशी ठाकरे आणि पवारांची इच्छा आहे। प्रकाश आंबेडकर सध्या बैठकीतून निघालेले आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। प्रकाश आंबेडकर हे कृष्णात मुळात बैठकीतून बाहेर का पडले? ठाकरे आणि पवारांचं काही जागांबद्दल आंबेडकरांशी बोलणं झालं असं कळतंय, त्याबद्दल काय अधिक तपशील? प्रकाश आंबेडकर या बैठकीत सामील झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपण 17 जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं गेलं, परंतु महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी मात्र त्याला विरोध केलेला पाहायला मिळतो। 17 जागा देणं शक्य नसल्याचं इतर तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी त्यांना सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळं इतक्या जागा देणं एवढं शक्य नाही। त्याचबरोबर ज्या काही जागा द्यायच्या आहेत त्याच्यावर अंतिम चर्चा ही 9 तारखेला होणार आहे, कारण प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होऊ शकते, ती 9 मार्चला होणार आहे आणि या 9 मार्चच्या बैठकीमध्ये अंतिम फॉर्म्युला ठरवला जाईल। परंतु काही जागा ज्या आहेत ते प्रकाश आंबेडकर यांनी अदलाबदल करावी अशा प्रकारचं एक मत महाविकास आघाडीतले नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी व्यक्त केलेले आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानंतर आपला विषय संपल्यानंतर प्रकाश आंबेडकर ह्या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळं एक सकारात्मक चर्चा झाल्याचं जरी सांगितलं जात असलं तरी प्रकाश आंबेडकर यांनी अवास्तव जागांची मागणी ही या बैठकीत ठेवल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी नेमकी या महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की नाही याबाबतीत देखील अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। 9 तारखेच्या बैठकीमध्ये यामध्ये अंतिम चर्चा होऊ शकते, कारण उद्या आणि परवा लातूर धाराशिवच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत। त्यामुळे 2 दिवस कुठलीही बैठक महाविकास आघाडीची होणार नाही, परंतु 9 तारखेच्या बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघू शकतो। रेश्मा, कृष्णात धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या बैठकीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। किती जागा मागितल्यात, काय मागणी? मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे। नेक्स्ट मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं। सकारात्मक चर्चा झाली। माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला काय दिसते? माझ्या चेहऱ्यावर पुढची बैठक कधी? कळवू ना, आम्ही कळवू ना तुम्हाला, कशाला हवंय?